कर्जदारांना मोठा दिलासा देणारा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलाय। रेपो दरात 0.25% कपात करण्यात आली आहे। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली। चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे कर्जावरील व्याजदर कमी होणार असल्याने कर्जदारांना दिलासा मिळणार आहे। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक पार पडली। या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। रेपो दरात 25 बेसिक पॉइंट म्हणजे 0.25% कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय। आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबाबतची माहिती दिली। रिझर्व्ह बँकेने मे 2020 मध्ये रेपो दरात कपात केली होती। त्यानंतर रेपो दरातील कपातीचा निर्णय आज पहिल्यांदाच घेण्यात आलाय। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या सलग 7 तिमाही बैठकीत रेपो दर स्थिर ठेवण्यात आला होता। वाढती महागाई आणि इतर कारणांमुळे रेपो दरात कपात करावी अशी मागणी होती। सन 2023 पासून रेपो दर 6.50% इतका आहे। या निर्णयामुळे रेपो दर 6.25% इतका खाली आलाय। रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर संजय मल्होत्रा यांच्या उपस्थितीत चलनविषयक समितीची ही पहिलीच बैठक होती। या बैठकीत मल्होत्रा यांनी कर्जदार ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय। रेपो दरात कपात झाल्याने गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर प्रकारच्या कर्जाचे व्याजदर कमी होणार आहेत।